अहो केवढा अपमान करशीला हं? मुलीकडची बाजू हाय म्हणून गप बसती बघा म्या. नाहीतर नाहीतर काय? म्या बिचारी काय करणार हं? मुलीकडची बाजू ना आमची गपगुमान बसायच पाहिजे. पण मी नाही गप्पा ऐकत राहणार. नाही म्हणजे आई, माझी आई नेहमी गप्प राहते. तुम्ही जे काही बोलता ते ऐकते, पण मी गप्प राहीन असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. म्हणजे तुला राग आलाय अभिलाषा? हो. नाही म्हणजे आई कुणालाही येईल ना राग, म्हणून मला राग आलाय. बरं झालं सांगितलंस. आता एक काम कर, एका माणसाचं जेवण कमी कर. हं? अगं राग आला की तू जेवत नाहीस ना म्हणून. असं कोण म्हणाला? मी जेवत नाही म्हणून? मी कधी म्हणाले आई? मी जेवते आणि आजही जेवणार आहे. तू जेवणार? अभिलाषा, तुझ्या आईचा अपमान होतोय आणि तू जेवणार? तिच्या अपमानाचा निषेध नाही करणार तू? निषेध नाही, म्हणजे करणार आहे मी निषेध, पण आज नाही आई. आपल्या घरात इतकं छान स्वयंपाक केलेला असताना मी जेवणार नाही म्हणजे? नाही आई ऐक ना, तू ना आता आई जे काही बोलल्या ना ते प्रेमाने बोलल्या असं समज. हा. आणि आई प्लीज प्लीज तुम्ही आईला जेवून जा असं सांगा ना, प्लीज प्लीज. आता तू कधी नाही ते प्लीज म्हणालीयस इंग्रजीमध्ये तर मान्य करते. ठीक आहे. हा म्या बी म्हणजे तेच म्हणती की आता तू जे काही बोललीस ना व म्हणू ना. हा नाहीतर आपल्याला तर सवय नाही बघा कुणाच्या घरी असं फुकटचं जेवायची. हा पर एक सांगून ठेवती, म्हणजे काय आहे गणपतीच्या पहिल्या दिवशी ना म्या नैवेद्याचं ताटच जेवते. तुम्हाला ठाव असलेलं बरं म्हणून सांगते. ते नंतर बघू. तुम्ही इथे मदतीला आलाय ना, होय. मग एक काम करा. हा द्या की, का आपलं घर म्हणलं केलं पाहिजे. हा कापूस हा. एका जागी बसा आणि वाती वळा. बस 1000 वाती पाहिजेत मला. अहो उभ्या काय राहिलात? सेवा आहे ही. काम नाहीये. करा करा, मनापासून करा. आबा आलात तुम्ही? बसा. अभिषेक, हा त्या गणपती पुढच्या समय आहेत ना, त्या जरा तेवतायत का बघून ये. बघितलं म्या, तेवत्यात. एक काम कर, त्याच्यातल्या वाती जरा पुढे करून ये. हा करून आला असशील तर परत करून ये. आहो पण ते जा. ठीक आहे, जातो. प्रथमेश, विघ्नेश, मी तुम्हाला इथे का बोलवलं तुमच्या लक्षात आलं असेलच. आत्ता खाली तुम्ही दोघे जे एकमेकांशी वागत होता ते म्हणजे माझ्यासाठी धक्का होता. तुम्ही भाऊ एकमेकांशी असं वागू शकता? असं नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता यापुढे हे असं काहीही या घरामध्ये होता कामा नाही. कळलं? आलास? आलो. वाद व्यवस्थित करून आलो. मग आता समयीमध्ये तेल ओतून ये. आहो पण आता जा म्हणतोय ना. काय, जातो. दोघांनीही लक्षात ठेवा, घरात गणपती आहेत, शेजार पाजारचे लोक येतील, पाहुणे येतील.
त्यांच्या समोर मला काहीही वाद नको आहे. आबा मी हे मुद्दाम करतोय का? मगाशी वाधवा साहेबांचा फोन आला, ऐकलं ना तुम्ही काय म्हणाले? विश्वास उडालाय त्यांचा माझ्यावरचा. वाधवांशी मी बोलू का? काय उपयोग होणार आहे त्यांनी? माणसाचं गेलेलं गुडविल आपण परत आणून देऊ शकत नाही ना आता. आबा तुम्हीच आम्हाला शिकवलं ना बिझनेसमध्ये क्लायंटचा विश्वास जिंकणं किती महत्वाचं आहे ते. आपल्यासाठी देव असतो क्लायंट. वाटेल ते एफर्ट्स करा, पण त्या देवाला सॅटिस्फाय करा. पण आज काय झालंय? त्या क्लायंटनीच आपल्याला युजलेस ठरवलंय. आणि काय, कोणीतरी दुसऱ्यांनी चूक केली, पण ऐकावं कोणाला लागतं? मला फक्त. आणि या सगळ्याची जबाबदारी घेण्याचं सोडून जर कोणी मला शहाणपणा शिकवत असेल ना, तर यापुढे मी ते सहन करणार नाही. आबा आबा मी एकच गोष्ट सांगतो, जे काही झालं त्यात माझी काहीही चूक नाही. अरे हो, पण ते पटवून द्यायला भांडावं लागतं का? प्रथमेश तू मोठा आहेस ना सगळ्यात. आबा मी भांडलो नाही. मी फक्त माझी बाजू सांगितली आणि यापुढेही सांगत राहील. आबा झालं सगळं. हे दोघं कुठे गेले? बरं जातो मी. अभिषेक ये बाळा, बस इथे. नग मी जरा गणपतीचं बघतो ना. अरे भरपूर बघितलंस तू गणपतीचं, बस जरा. अहो नग मी इथंच ठीक आहे. एवढं करतोस गणपतीचं, अथर्व शीर्ष येतं ऐकव की. अथर्व ते तेवढं ते पाठ नाही मला. हा मी जातो. नाही नाही थांब थांब. बरं अथर्व शीर्ष सोड, निदान मंत्र पुष्पांजली तरी. तेही पाठ नाही मला. अरे फारच सोपी आहे. थांब जरा, मी शिकवतो तुला. म्हणा, ओम यज्ञेन यज्ञमय्यन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन. म्हणा. यज्ञेन यज्ञम ते पुढची लाईन काय आबा? यज्ञमय्यन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन. यज्ञेन मैजन्स्ति धर्मस् यज्ञस्त. झालीच फ्रेश. मॉम पहिल्यांदाच आलेत ना आपल्या घरी. कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? छान, खूप छान. खरंच खूप आवडलं मला. तुमचं घर, घरातली माणसं, घराचं नाव. रस्त्यावर विक्रम तुमचंच कौतुक करत होता. कसे तुम्ही सगळे सण एकत्र साजरे करता. हो म्हणजे आम्हाला खूप आवडतं आणि मुळात ना आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. खूप आनंदाने राहतो आम्ही. ऋषी, म्हणजे तू आम्हाला किती जवळचं मानतोस मला माहित नाही, पण आमच्यासाठी तू आमचा मुलगाच आहेस. युअर आवर सन, नॉट सन इन लॉ. रागवणार नसशील तर एक प्रश्न विचारू तुला. काय डॅड, काय विचारायचंय? मला माझ्या यंग मॅन कडनं उत्तर हवंय त्याचं. कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन? डॅड, ऑफकोर्स यू कॅन. हक्क आहे तुमचा, विचारा. माझ्या बिझनेसची एक मार्केटिंग विंग तू सांभाळावीस अशी माझी इच्छा आहे. इनफॅक्ट माझ्या विंगला तुझी गरज आहे. आय एम गिव्हिंग यू अन ऑफर. काय तुझं काय मत आहे? डॅड, तुम्ही हे अचानक काय बोलताय? कारण तुमच्या घरातलं भांडण आम्हाला कळलंय.
नाही, मीराने नाही सांगितलं मला. आम्ही बाहेर होतो त्यावेळेला तुमची भावांमधली भांडणं ऐकली आम्ही. नो डॅड, भांडणं नव्हती ती. ऑफकोर्स भांडणं नव्हती. मिसअंडरस्टँडिंग होत्या जनरल. मिसअंडरस्टँडिंगचा आवाज एवढा मोठा नसतो मीरा. मीरा, रेशी, जेव्हा भांडणाचा आवाज घराच्या बाहेर जातो ना, तेव्हा लक्षात घ्या आपल्या मनातून समोरचा माणूस बाहेर गेलेला असतो. डॅड, पण आम्हा तिघांना अजूनही एकमेकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे. हो, आमच्यात भांडण झालीत, पण आम्ही तिघेही भाऊ मनाने एकमेकांच्या खूप जवळ आहोत. मनानं जवळ असणाऱ्या माणसाला इतक्या मोठ्याने ओरडून ओरडून बोलावं लागतं, सांगावं लागतं. आणि काय आहे, तुम्ही एकमेकांवर तू आत्ताच म्हणालास की खूप प्रेम करता. यु नो बेटर. प्रेम करणाऱ्या माणसाला दूर असला तरी नुसत्या नजरेची भाषा सुद्धा कळते ऋषी. शब्दांची काही गरज नसते, कारण मनाने जवळ असतात ना ती माणसं. पण तेच भांडण झालं की नाही की मग मनाने दूर जातो माणूस, आणि मग आपल्या मनातलं त्याला ऐकवण्यासाठी ओरडून ओरडून बोलावं लागतं. बरोबर? डॅड, कम ऑन. आम्ही सगळे एका घरात एकत्र राहतोय. एवढी लोक म्हटल्यावर कधी ना कधी गैरसमज होणारच ना. मीरा, एकदा मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागल्यात त्या बंद होत नाहीत. आणि हे मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं सांगते. तेच दूर गेलं की नातं आणि माणूस दोन्हीचं महत्व कळतं. पण म्हणून मी असं बिझनेस मधून बघ, आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स, कारण मीही या सगळ्यातनं गेलोय. आमच्याही घरी असंच वातावरण होतं सेम. आणि असं काहीतरी व्हायची, भांडणं व्हायची, त्यावेळेला मी हेच म्हणायचो. पण आपण काही म्हटलं तरी परिस्थिती वेगळी असते. डॅड, तुम्हाला म्हणायचं काय की मी माझं घर, माझे भाऊ, माझा बिझनेस आणि आई आणि नो डॅड, इट्स इम्पॉसिबल. मला नाही जमणार आहे. एक्झॅक्टली. डॅड, तुम्ही हे काय सजेस्ट करताय? मीरा, ऋषी, पिलं जोपर्यंत छोटी असतात ना तोपर्यंत घरट सामावून घेतं सगळ्यांना. पण एकदा का पिलं मोठी झाली की मग घरट्याची जागा अपुरी पडायला लागते. यातनं दोष घरट्याचा असतो ना पिलांचा. ज्यांच्या पंखात बळ असतं ना त्यांनी त्याच वेळी आकाशात झेप घेण्याची सूचना असते ती. आणि इट्स बाय नेचर. चूक काहीच नाहीये त्यात. आणि घेतातही की पक्ष्यांची पिलं आकाशात झेप घेतात सुद्धा. पण मग आपण माणसंच का घराला चिकटून बसतो? कारण घराला आपली गरज असते डॅड. मी जर असा निघून गेलो ना तर आई आणि आबांना खूप वाईट वाटेल. ऋषी, वन मोर थिंग. हे बघ, ही ऑफर मी तुला तू माझा जावई आहेस म्हणून अजिबात दिलेली नाहीये. It's because you have that caliber and there is a post in my company. Understand? आणि मला वाटतं तू तुझी प्रगती केलीस, मोठा झालास तर आई आबांना वाईट वाटेल. आय डोंट थिंक सो. बघ, म्हणजे मी माझी ऑफर तुला दिलेली आहे, त्यावर निर्णय काय घ्यायचा हे तुझं तू ठरवायचं आहेस. या गायत्रीनं तर मलाच कामाला लावलंय. एक तिची एवढी भूक लागली की काय सुधरणं झाले. पोटात कावळे बी ओरडायला लागल्यात. काय करावं काय समजना. अभिलाषे,
ए अभिलाषे, काय गाई? अगं काय म्हणून काय विचारतीस? मला लई भूक लागली बघ. ए, काहीतरी खायला आणून दे की लवकर. हा बरं. गाई, आईंनी तुला सांगितलंय ना की 1000 वाती वळल्याशिवाय तुला काही खायला मिळणार नाही म्हणून? आता हाय का? हे समजा तुझ्यासाठी करते ना व म्या, आणि तू मलाच उपाशी ठेवणार? चुकलं हा माझं. मला आधी नाही का सांगायचं? हे बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. हा, कुणी आलं ना तर त्यांना सांग की 1000 वाती वळून झाल्यावर मी ते खाल्लं म्हणून. काय ग हुशार पोरगी आहेस तू. हा? आता माझी लेख शोभतीस बघ तू. आणते. आण लवकर आण जा. काय हवंय तुम्हाला शकुंतला ताई? मला सांगा, मी आणते. अ? मला काय बी ना ग, मी आपला असंच. आणि अभिलाषा, तू इथे काय करतेस? कामं संपली तुझी स्वयंपाकघरातली? आई, नाही आई. अगं मग जा, कामाला लाग. हा. आणि शकुंतला ताई, तू इथे काय करतेस? जा. हो. आणि हे काय? या एवढ्याच वाती वळून झाल्या? अहो, कोल्हापुरात सार्वजनिक गणपतीचं काम करायचं ना तुम्ही, मग एवढा उशीर? अशानं गणपती येऊन गेले तरी वातीच वळत राहाल तुम्ही. चला चला, लवकर करा. आणि मी ठरवलंय, जोपर्यंत 1000 वाती वळून होत नाही तोपर्यंत जेवण वाढायचं नाही. बघताय काय? सेवा ही करा. लई चुरू चुरू बोलायला लागलेस ग गायत्री तू. बोल बोल ग बोल, तुझे शेवटचे दिवस आहेत आता. पोरांच्या जीवावर उड्या मारतीस काय? ही पोरच आता तुझ्या जवळ राहणार नाहीयेत. सुरुंग तर लावला आहेच, अनुवाद बी पेटिवले आहे. आता फक्त वाट बघायची, ठिणगी कवा सुरुंगापर्यंत पोचते याची. pick up the phone. विघ्नेश, काय झालं? कोणाला फोन लावतोय? माधवा साहेबांना ग. माधवा साहेबांना फोन लावतोय, उचलत नाहीयेत ते. मग आता काय सगळं मेस्टअप होऊन बसले ग कॅश. आता या नवीन कन्साइनमेंटची ऑर्डर तरी कॅन्सल केली ना तर तुझ्या विरोधात असलेले प्लॅन सक्सेसफुल होणार. आणखीन माझ्या विरोधात प्लॅन काय? तुझ्या अजून लक्षात आलेलं नाहीये? विघ्नेश, मी तुला मागेच सांगितलं होतं की हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. आता काय? आता वाधवा सगळ्या ऑर्डर कॅन्सल करणार आणि तू उभं केलेलं एम्पायर कोसळणार. काय बोलतेस का? असं कसं होईल? म्हणजे विश्वास बसत नाहीये? विघ्नेश, विचार कर. हे केव्हापासून घडतंय? जेव्हा अभिलाषा वहिनींच्या आई या घरात आली तेव्हापासून. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की त्या बाईला घराबाहेर काढ, पण तू माझं नाही ऐकलं. त्यांनी अभिलाषाला हाताशी धरून प्रथमेश दादांना पढवलं. सगळे विघ्नेश विघ्नेश करतात म्हणून प्रथमेश दादा हट झालेच होते, पण त्या दोघी जे काही बोलायच्या तसे प्रथमेश दादा वागायचे. त्यात त्यांनी ऋषीलाही फितवलं असणार. आणि मग काय? मग ते दोघे कधी नव्हे ते विचित्र वागायला लागले. कामात कमी लक्ष आणि प्रॉब्लेम्स तर. आणि म्हणून आज ही परिस्थिती आली. विघ्नेश, ऐकतोयस ना?
हा ऐकतोय, बोल. आता एक दिवस असा येईल की प्रेसमध्ये काही कामच नसेल, पण ह्या गोष्टीचा त्या लोकांना काहीच फरक पडणार नाहीये, कारण त्या प्रेसमध्ये इनपुट तू दिलंय. राब राब तू राबला, मेहनत तू घेतली. विघ्नेश, मला सांग, समज जर ह्या प्रेसचा मालक तू एकटा असता तर अशी चूक झाली असती? विघ्नेश, तू कुठे असता? हे बघ विघ्नेश, ही वेळ गेलेली नाहीये. विचार कर. तू आत्ता हो म्हण, मी लगेच सिंगापूरला माझ्या अंकलला फोन करते. पण विघ्नेश, ह्या दलदलीतून बाहेर पड. एक मोठी ऑफर तुझी वाट बघते. सासूबाई